नमस्कार मित्रांनो राज्यामध्ये गेल्या वर्षीपासून बांबू लागवडीसाठी शासनामार्फत एक नवीन योजना आखण्यात आली। ज्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानित स्वरूपात 7 लाखाचं वाटप केलं जातं आणि हे 7 लाखाचं वाटप मित्रांनो 3 वर्षांमध्ये विभागण्यात आलं। आता हे मित्रांनो 7 लाखाचं वाटप कशा स्वरूपात केलं जातं याची संपूर्ण माहिती आपण आता पुढे देणारच आहोत। त्याचबरोबर या बांबू लागवडीसाठी मित्रांनो शासनाकडून जी मोठ्या प्रमाणावरती प्रसिद्धी देण्यात येत आहे, तर याच प्रसिद्धीच्या माध्यमातून आता भरपूर शेतकरी या बांबू लागवडीकडे वळालेले आहेत। भरपूर शेतकरी या बांबू लागवडीचं उत्पन्न घेण्यासाठी आता आपापली प्रकरणं जमा करत आहेत। याच्यामध्येच मित्रांनो चालू घडीला सातारा जिल्ह्याचा जर आकडा पाहिला तर जिल्ह्यामध्ये 4000 शेतकऱ्यांनी आतापर्यंत प्रकरणं भरलेली आहेत। त्याच्यामधील 353 शेतकऱ्यांची कामे सध्या युद्ध पातळीवरती सुरू आहेत। म्हणजे या शेतकऱ्यांना या योजनेचा आता लाभ मिळायला सुरुवात झालेली आहे। ही मित्रांनो योजना संपूर्ण राज्यामध्ये राबवली जात आहे। या योजनेमुळे आता शेतकरी खरोखरच मालामाल होणार आहे का या संबंधीचे मित्रांनो अपडेट शासनाकडून देण्यात येत आहेत। शेतकऱ्यांना एक मोठं उत्पन्नाचं साधन या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करण्यासंदर्भात शासनाकडून माहिती देण्यात येत आहे। तर हीच माहिती मित्रांनो आपण या ठिकाणी आता शेअर करत आहोत। शासनामार्फत वर्तमानपत्रामध्ये सोशल मीडियावरती या बांबू लागवडी संदर्भाच्या विविध अशा चर्चा करण्यात येत आहेत। शेतकऱ्यांनी हे बांबू लागवड का घ्यावं, याच्यामध्ये उत्पन्न किती मिळत आहे या संबंधीच्या जाहिराती शासनाकडून प्रसिद्ध करण्यात येत आहेत। आता अशातच मित्रांनो या बांबू लागवडीसाठी कोणकोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत तर या संबंधीचा आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत। त्याचबरोबर या योजनेला जे 3 वर्षांमध्ये अनुदान विभागलं जातं, तर हे अनुदान प्रत्येक वर्षाला किती मिळणार आहे, कशा टप्प्यामध्ये हे अनुदान वितरित होणार आहे, तर संपूर्ण माहिती पाहणार आहात। नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर नवरे, स्वागत आहे आपलं मराठी नेटवर्क या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो बांबू लागवडीसाठी जे पात्र उमेदवार असणार आहेत याची यादी शासनाकडून ऑलरेडी JRच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। अशातच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की या योजनेमध्ये कोणाकोणाला लाभ मिळणार आहे, तर याच्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, त्याचबरोबर दिव्यांग, महिला शेतकरी असतील किंवा खुल्या प्रवर्गातून अल्पभूधारक शेतकरी असतील, तर या संपूर्ण शेतकऱ्यांना मित्रांनो या योजनेचा लाभ घेता येणार आहे। या संबंधीची अधिक माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर आपल्या ग्रामपंचायतमध्ये मित्रांनो या संबंधीची तुम्ही डिटेल घेऊ शकता। तेथील अधिकाऱ्यांपर्यंत JR पोहोचवलेला आहे, त्यांच्याजवळ JRची प्रत आहे। JRच्या माध्यमातून तुम्हाला ते सविस्तर माहिती देऊ शकतील किंवा तुम्ही आपल्या कृषी अधिकारी जे असतील, कृषी सेवक असतील यांच्याशी संपर्क साधून तुम्ही या योजनेसंदर्भात आणखी माहिती गोळा करू शकता। आता याच्यामध्ये मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे अनुदानाचा। आपल्याला बांबू लागवडीसाठी जे 6 लाखाचं अनुदान शासनामार्फत दिलं जाणार आहे, तर हे 6 लाखाचं अनुदान कशा स्वरूपात असणार आहे, दर वर्षाला आपल्याला किती अनुदान मिळणार आहे, तर त्याचा चार्ट मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी आपण दाखवू इच्छितो। इथं आपल्याला स्क्रीनशॉट तुम्हाला या ठिकाणी बाजूला पाहायला मिळेल। तर यामध्ये पाहू शकता की लागवडीपूर्वी कामांसाठी म्हणजे लागवड करण्याच्या अगोदर आपल्याला शासनामार्फत 1,79,272 रुपयाचं वाटप मित्रांनो या ठिकाणी केलं जातं। हे अनुदान DBT मार्फत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केलं जातं। ही मित्रांनो अपडेट आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। DBT खातं आपलं बँकेला लिंक आहे का चेक करा। ज्या खात्याला आपलं DBT लिंक असेल तर त्याच बँकेमध्ये आपले हे अनुदान जमा होईल। त्याच्यामुळे बँक देताना मित्रांनो त्याला आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही व्यवस्थितरित्या पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो सुरुवात होती पहिल्या हप्त्याला। आता हे मित्रांनो आपल्याला लागवडीपूर्वीच्या कामासाठी पाहिलं तर हे आपल्याला अनुदान खात्यावरती जमा केलं जातं। त्याच्यानंतर लागवड झाल्यानंतर आपल्याला पहिल्या हप्त्याची सुरुवात होते। आता पहिल्या हप्त्यासाठी मित्रांनो आपण प्रथम वर्ष संगोपनासाठी असेल, जे आपले रोप लावलेले आहेत या रोपांच्या संगोपनासाठी शासनामार्फत 2,14,653 रुपयाचं मित्रांनो अनुदान शासनामार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातं। त्याच्यानंतर दुसरा नंबरला आहे मित्रांनो द्वितीय वर्ष संगोपन, शेतातील रोपांचं संगोपन करण्यासाठी दुसरा हप्ता असेल 1,44,274 रुपयाचा। अतिशय मोठा मित्रांनो अनुदानाचा हप्ता असणार आहे। याच्यामध्ये झाडांची वाढ मोठ्या प्रमाणावरती झालेली असेल आणि त्याच्यासाठी अनुदान सुद्धा शासनाकडून या ठिकाणी चांगल्या स्वरूपात देण्यात येत आहे। आणि तिसरं वर्ष आहे शेवटचं वर्ष, तृतीय वर्ष वृक्ष संगोपन करण्यासाठीचं जे अनुदान असणार आहे ते आहे 1,51,890 रुपये। तर या स्वरूपात मित्रांनो याची संपूर्ण टोटल जर पाहिली तर 6,90,000 रुपयाचं अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट DBT मार्फत ट्रान्सफर केलं जात आहे। तर मित्रांनो ही अनुदानाचा चार्ट तुम्ही पाहिला असेल। आता या योजनेअंतर्गत मित्रांनो भरपूर शेतकरी लाभ घेत आहेत, भरपूर शेतकरी प्रकरण करत आहेत। हे मित्रांनो अनुदान जे असणार ते हेक्टरी असणार आहे, हे मात्र लक्षात ठेवा। हेक्टरी स्वरूपात हे अनुदानाची रक्कम असणार आहे। तुम्ही याच्यामध्ये
एकर रान करत असाल, अर्धा एकर करत असाल तर त्या पद्धतीमध्ये हे अनुदान सुद्धा मित्रांनो कमी कमी होत जाणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही ज्या क्षेत्रावरती हे उत्पन्न घेत आहात ते क्षेत्र किती आहे याच्यावरती हे अनुदान डिपेंड असणार आहे। तर मित्रांनो ही चालगडीला अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। भरपूर शेतकरी अनुदानासंदर्भात विचारत होते, बांबू लागवडीचं सविस्तर डिटेल शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्यामुळे ते प्रकरणामध्ये थोड्या कमी पडत आहेत। मित्रांनो प्रकरण करायचे असतील तर आपल्या ग्रामपंचायतीला नक्की भेट द्या, तेथील जे आपले कृषी सेवक असतील त्यांच्याशी संपर्क साधा, तुम्हाला याबद्दलची आणखी सविस्तर माहिती देतील। याच्यामध्ये तुम्हाला आणखी कोणकोणत्या गोष्टीचा फायदा घेता येईल या संबंधीच्या सुद्धा सविस्तर डिटेल तुम्हाला कृषी सेवकांमार्फत देण्यात येतील। त्याचबरोबर मित्रांनो या बांबू संदर्भात, या बांबू लागवडी संदर्भात आणखी काही महत्त्वपूर्ण अपडेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, जेणेकरून शेतकऱ्यांना सविस्तर डिटेल या बांबू लागवडीचे फायदे असो, तोटे असो किंवा अनुदानाच्या कोणत्या इतर गोष्टी असो या सविस्तर माहिती आपल्या घरी बसून मोबाईलवरून सुद्धा तुम्ही पाहू शकता। तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच असणार आहे। महत्त्वाची अपडेट असल्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। भरपूर शेतकरी आपल्याला अनुदानासंदर्भात विचारत होते, तर ही मित्रांनो अनुदानासंदर्भातची सविस्तर माहिती झाली। माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांनो नक्की व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या बांबू लागवडीमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून ते सुद्धा बांबू लागवडीसाठी प्रोत्साहित होतील। इथेच थांबतो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।